नमस्कार मंडळी, बघा आता आपलं जून महिन्यामध्ये आपण भात लागवड हंगाम सुरू होते भात लागवडीचा इतर पिकाचा। तर त्याच्यामध्ये आता लागवड केल्यानंतर आपल्याला बऱ्याच शेतीमध्ये एसआरटी पद्धतीमध्ये आपण जेव्हा लागवड करतोय तेव्हा खेकडा हा एक विषय राहतोय आणि खेकडं आपल्या एसआरटी पीक पद्धतीमध्ये भरपूर नुकसान करत असतात। मग त्याचा बंदोबस्त कसा करायचा तर ते आपण आता इथे पाहूया की खेकडाचा परफेक्ट बंदोबस्त कसा करायचा। बघा त्यासाठी आपण काय घेतोय, हे थायमाथॉक्झाम म्हणून एक कीटकनाशक आहे। थायमाथॉक्झाम 25% WG म्हणून आहे, ते आपण घेतोय। आणि हे त्याच्यामध्ये बघा हे 1 लिटर पाणी आणि 1 किलो आपले तांदूळ, खराब झालेली कणी, तांदूळ, गहू काय पण चालेल। तर हे बघा आपण कृती करूया। तर ते काय करायचं आहे बघा की थायमाथॉक्झाम आपल्याला 10 ग्रॅम घ्यायचं आहे। हे पहा हे 10 ग्रॅम, हे 5 ग्रॅम आहे अधिक 5 ग्रॅम। हे बघा हे 10 ग्रॅम झालं। 1 लिटर पाणी घ्यायचं आहे। किती आपल्याला घ्यायचं आहे? 1 लिटर। आणि 1 लिटर पाणी याच्यामध्ये टाकतोय आपण आणि ते चांगलं हलवून घ्यायचं, म्हणजे पूर्णपणे विरघळायला पाहिजे, त्याला चांगलं हलवून घ्यायचं। हे द्रवण आहे 10 ग्रॅम थायमाथॉक्झाम 1 लिटर पाणी, ते चांगलं हलवून घेतलं की त्याच्यामध्ये आपण 1 किलो कणी टाकतोय आणि हे द्रवण आपण 15 मिनिटांसाठी आपण असंच ठेवायचे। 15 मिनिटांनंतर होतंय काय काय, हे सगळे कणी आहे ते हे सगळं द्रवण बनलेलं विष हे कणीमध्ये त्याचं शोषण होते आणि मग 15 मिनिटानंतर आपण त्याला शेतामध्ये घेऊन जाणार आहोत। बघा आता झाले का, आता आपण 15 मिनिटांसाठी हे जे कणी आहे ती आपण भिजत ठेवली थायमाथॉक्झाममध्ये। आता आपल्याला एक काम करायचं आहे, एक चमच किंवा एवढं एक झाकण किंवा काही असू द्या, पण एक चमच एवढं एक भिजलेली फोपरलेली म्हणजे तिच्यामध्ये विष तयार झालेलं कणी हे बघा या बिळामध्ये टाकायचं। याचं टाकलं की ते आपल्याला काय करायचंय, हे बिळ एका माणसाने असं बुजू घ्यायचं। मग काय होतंय त्याने, असं होतंय की मग नंतर ते आतमध्ये त्याचं विष आणि ते त्याच्यातले काही दाणे खाले का ते मरते आणि हवा कोंडून ते आतल्यात मरून राहते। तसंच परत दुसऱ्या दिवस परत यायचं 2 दिवसांनी। 2 दिवसांनी आल्यानंतर जी काही बिळं ओपन झालेली असतात ती बिळामध्ये परत तीच कृती करायची। म्हणजेच काय होते का 100% खेकडाचं नियंत्रण करता येते।